नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की उद्या आहे रविवार, कार्तिकी अमावस्या आहे. तर मग आजच्या दिवशी आपल्या घरातील मुलांची प्रगती होण्यासाठी किंवा आपल्या कोणत्याही कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी आंब्यांच्या पानाचा उपाय करायचा आहे. आणि मग तो कसा उपाय करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर आंब्यांच्या पानांचं तोरण वगैरे बनवून आपण दरवाजाला लावू शकतो. यामुळे काय होतं का आंब्याच्या पानांमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि माता लक्ष्मीला सगळ्यात प्रिय आंब्यांचे पानं असतात. त्यामुळे मग आंब्यांच्या पानांचं तोरण बनवून मग आजच्या दिवशी आपण दरवाजाला लावायचं आहे आणि त्याचा काही उपाय करायचा आहे ते आज आपण बघणार आहोत. तर त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी आपण जे पण काही उपाय करतो त्याबद्दल मग थोडीशी माहिती घेऊया. की अमावस्येला आपण पवित्र नदीमध्ये स्नान करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. आता जर आपल्याला पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य नाही होत, त्यामुळे मग आपण काय करायचं आहे, घरी जर आपल्या गंगाजल असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकून स्नान करायचे आहे. तर यामुळे काय होतं की आपल्याला तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचे पुण्य मिळते. आणि मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे, ज्यावेळेस आपले स्नान वगैरे करून झाल्यानंतर एखाद्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि मग सूर्यदेवाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि मग मंत्र म्हणायचा आहे की ओम सूर्याय नमः. या मंत्राचा मग आपल्याला जप करायचा आहे. आणि मग अमावस्येला सूर्याच्या नावाने मग आपण गुळाचे दान करू शकतो. यामुळे काय होते की आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होते. तर या दिवशी मग भगवान विष्णू सोबत आपण महालक्ष्मीलाही म्हणजेच की माता लक्ष्मीलाही अभिषेक करायचा आहे. अमावस्या तिथीला समुद्र मंथनातून देवी प्रकट झाले, म्हणूनच प्रत्येक अमावस्येला आपण माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. तर अमावस्येला चंद्रदेवाचीही पूजा करावी. तर या दिवशी भगवान शंकराच्या मस्तकावर बसलेल्या चंद्र आणि चंद्रदेवाच्या मूर्तीची पूजा करता येते. भगवान शिवासोबत चंद्रदेवालाही आपण अभिषेक करावा. तसेच मग आजच्या दिवशी म्हणजेच की अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी धूपदान, पिंडदान, श्राद्ध, तर्पण इत्यादी धार्मिक विधी आपण करण्याची परंपरा आहे. म्हणजेच की आपल्या कुटुंबातील मृत व्यक्ती जर असेल त्यांना आपण पूर्वज मानून अमावस्येला म्हणजेच की कुटुंबातील सदस्यांचे स्मरण आपण करतो. प्रत्येकाला धूप दान वगैरे करून मग आपल्या मृत व्यक्तीमधील म्हणा किंवा त्यांचा आपल्याला पितृदोष लागू नये म्हणून आपण अमावस्येच्या दिवशी जे आपण काही सेवा करतो किंवा पितरांसाठी उपाय करतो त्यामुळे काय होते की आपल्या घरातील पितृदोष दूर होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे हा जो उपाय आहे आंब्यांच्या पानांचा, तो पण उपाय एक अशाच प्रकारे आहे. यामुळे काय होईल की आपल्या घरातील म्हणा कितीही कठीण इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. तर मग हा उपाय कसा करायचा आहे, सकाळी आपल्याला ज्यावेळेस म्हणजे आपण उंबरटा वगैरे स्वच्छ धुवून हळदीचं लेपन वगैरे करून घ्यायचं आहे. छान देव उजळून घ्यायचे आहेत. आजच्या दिवशी देवांचे वस्त्र बदलायचे आहेत. आणि मग त्यानंतर मग आपल्याला देव दरवाजाच्या बाहेर ज्यावेळेस आपण दरवाजा च्या बाहेर तो 2 थेंब गंगाजल किंवा गोमूत्र टाकून पाणी शिंपडून सगळीकडे स्वच्छता ठेवायची आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला आंब्यांची पानं आणायची आहेत 11 आणि मग त्याचबरोबर पांढरी फुलं आणायची आहेत 11. आता जर तुम्हाला पांढरी फुलं नाही भेटली तर तुम्ही पिवळ्या रंगाची पण फुलं घेऊन येऊ शकता. आणि त्यानंतर मग तुम्ही जी पानं आणली आहेत ती पानं मग स्वच्छ पाण्याने धुवायची आहेत. आणि मग तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर मग गंगाजल टाकून पण तुम्ही ते पानं धुवू शकता. आणि मग जी तुम्ही पांढरे फुलं घेतली आहेत मग त्यानंतर काय करायचं आहे की ह्या ज्या पानांचा आहे आपल्याला दरवाजासाठी तोरण बनवायचं आहे. मेन जो तुमचा दरवाजा आहे, मुख्य दरवाजा, त्या दरवाजासाठी. आणि मग कशा पद्धतीने बनवायचं आहे, एक आंब्याचं पान घ्यायचं म्हणजे जेवढी तुम्ही 11 आंब्याची पानं घेतली आहेत त्या प्रत्येक पानांवरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक म्हणजेच की शुभतेचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे मग प्रत्येक पानांवरती कुंकवाने स्वस्तिक काढून एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि त्याच्या मधोमध एक पांढऱ्या रंगाचं फूल घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर परत आंब्याचं पान, अशा प्रकारे मग तोरण बनवायचं आहे. तोरण बनवून झाल्यानंतर आपल्याला थोडा वेळ देवापुढे ते तोरण ठेवायचं आहे, एक 10-15 मिनटं. आणि त्यानंतर मग दरवाजाला त्या आंब्याचं पानांचं तोरण लावायचं आहे. यामुळे काय होते की आपल्या घरात एखादी व्यक्ती प्रवेश करत असेल तर त्या व्यक्तीमधील नकारात्मकता शोषून घेण्याचं काम आंब्याच्या पानांमध्ये असतं आणि आपल्या घरात मग
नकारात्मकता निघून जाते आणि बाहेरून माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरात होते. त्यामुळे मग आजच्या दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण लावण्याचं महत्त्व आहे. आणि मग त्याचप्रमाणे मग अजून एक उपाय आपण करू शकतो. तो म्हणजे की भगवान शंकराच्या मंदिरामध्ये हा आपल्याला उपाय करायचा आहे. तर मग काय कसा करायचा आहे, त्यासाठी पण तुम्ही 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि मग त्यानंतर ती पानं स्वच्छ धुवायची आहेत आणि मग तुमच्या घराच्या जवळपास भगवान शंकराचं मंदिर असेल तर मग मंदिरात जायचं आहे. मंदिरात जाताना आता ज्या पण काय भगवान शंकराला वस्तू सगळ्यात जास्त प्रिय आहेत, म्हणजेच की पांढऱ्या धोतराचं फूल म्हणा किंवा मग गोकर्णाचं फूल म्हणा किंवा ज्या पण तुम्हाला गोष्टी शक्य होतील त्या वस्तू मग आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि म्हणजेच की एक तांब्यावरून जल अर्पण करण्यासाठी जल घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर मग मंदिरात जायचं आहे. मंदिरात गेल्यानंतर काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं भोलेनाथाला जल अर्पण करायचं आहे. आणि मग तुम्ही ज्यावेळेस घरून जाणार असाल त्यावेळेस मग मध पण आपल्याला घेऊन जायचं आहे. आणि मग तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे, जे तुम्ही 11 आंब्याची पानं घेतली आहेत त्या पानाला प्रत्येक पानाला मध लावायचं आहे. आणि मग भगवान भोलेनाथाच्या अशोक सुंदरीच्या जागेजवळ ही पानं मग आपल्याला अर्पण करायची आहेत. आणि मग तुम्ही ज्या पण काय भगवान शंकराला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू नेल्या असतील त्या वस्तू पण आपल्याला अर्पण करायच्या आहेत. पांढरे फूल म्हणा, धोत्र्याचं फूल म्हणा किंवा मग काय फळ वगैरे जे पण काय तुम्ही घेऊन गेला असाल ते मग अर्पण करायचं आहे. आणि तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग भोलेनाथाला सांगायची आहे. म्हणजेच की घरात तुमच्या मुलाची प्रगती होत नाही किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करतात त्यात तुम्हाला सतत अडचणी येत आहेत, जी पण काही इच्छा असेल ती मग इच्छा भोलेनाथाला सांगायची आहे. आणि मग त्यानंतर ती पानं अर्पण करून झाल्यानंतर ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे तिथेच बसून. आणि मग त्यानंतर मग आपल्याला घरी निघून यायचं आहे. घरी निघून येत असताना मध्येच रस्त्यामध्ये न थांबता सरळ घरी निघून यायचं आहे. आणि मग हा उपाय कोण कोण करू शकतं, तर हा उपाय घरातील कोणतीही महिला वगैरे करू शकते, पुरुष वगैरे हा उपाय करू शकतात. पण महिलांना जर मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही. आणि तुमच्या घरात सुतक वगैरे असेल तर मग घरातील कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही. त्यामुळं मग हा ज्यावेळेस पुढच्या महिन्यातील अमावस्या येईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता. तर त्याचप्रमाणे मग आपल्याला काय करायचं आहे, शंकराच्या मंदिरात मग काळे तीळ पण आपण अर्पण करू शकतो. आता जर तुम्हाला मंदिरात जाऊन काळे तीळ अर्पण करणं शक्य नाही झालं तर तुमच्याकडे घरीच शंकराची पिंड असेल तर त्या पिंडीवरती पण तुम्ही काळे तीळ अर्पण करू शकतो. तर यामुळे काय होतं की पैशाच्या अडचणी दूर होतात काळे तीळ अर्पण केल्यामुळे. आणि मग आपल्या घरात माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते. मग त्याचप्रमाणे मग आपल्याला काय करायचं आहे आजच्या दिवशी, म्हणजेच की शंकराच्या मंदिरात जात असताना तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. आणि मग शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. आणि मग तिथेच बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. जल अर्पण केल्यानंतर शिवलिंगावरती मग आपल्याला चंदनाचा लेप करायचा आहे. तर यामुळे काय होतं की आपल्या ज्या पण काय इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा. ज्या पण काय अडचणी असतील, ज्या पण काही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होतील. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय हे लिहायला विसरू नका. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.